नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा व्हिडिओ बनवत आहोत। परंतु मित्रांनो, मागील व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा, कारण आपण मागील व्हिडिओमध्ये पण खूप काही माहिती दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान सन्मान योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत किती रुपये मिळाले याची आकडेवारी आपण सांगणार आहोत। कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी देखील कमेंट करून सांगा, त्यांच्यासाठी पण आपण एक खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यासाठी कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण की हा व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठीच बनवलेला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत किती लाभ मिळाला असे विचारले जात होते, परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व सांगणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण आपण शेतकऱ्यांविषयी माहिती सांगत असतो। आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात, तुम्ही ते व्हिडिओ बघा। राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पैसे दिले जात होते। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 12,000 रुपये मिळतात। शेतकऱ्यांना बियाणे, खत फवारणीसाठी औषध तसेच अन्य सामान घेता यावे यासाठी या योजनेचा मागचा उद्देश आहे। राज्यात या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेमकं किती पैसे मिळाले, सरकारने आतापर्यंत किती रुपयाचे वाटप केले आहे असे विचारले जात होते। राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात याबाबतची आकडेवारी समोर आली आहे। आकडेवारी काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर जाणूनच घेणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून किती पैसे मिळालेले आहे। अल्प व अत्यल्प उधारक शेतकऱ्याच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी केंद्र शासन सन 2018 ते 19 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान राबवत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला एकूण 6,000 रुपये वार्षिक अनुदान 3 समान हप्त्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते। योजना सुरू झाल्यापासून माहे ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 117.55 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 33,468,54,000 रुपयाची रक्कम जमा करण्यात आली आहे। ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना पैसे किती मिळाले याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सांगून टाकू। प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना उत्पन्नास जोड देण्यासाठी दिलेल्या आर्थिक सहाय्य व्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य शासन सन 2023-24 पासून ही योजना राबवत आहे। या योजनेद्वारे पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला प्रतिवर्ष 6,000 रुपये वार्षिक अनुदान 3 समान हप्त्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते। या योजनेअंतर्गत माहे ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यात 91.45 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना बँक खात्यात 90,55,83,000 रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे। प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहे या व्हिडिओमध्ये आपण ते देखील जाणून घेऊ। अल्प व अत्यल्प उधारक शेतकऱ्यांच्या वृद्धपकाळात संरक्षण व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने ही ऐच्छिक व अंशदान आधारित निवृत्तीवेतन योजना राज्यात राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र अल्प व अत्यल्प उधारक शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनेत सहभागी होण्यास पात्र असून वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये इतकी रक्कम निवृत्तीवेतन फंडामधून जमा करायची आहे। शेतकऱ्याच्या योगदानास एवढी रक्कम केंद्र शासन निवृत्तीवेतन फंडात जमा करते। माहे ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यात एकूण 80,383 शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत। मित्रांनो, तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचे पैसे येता का नक्की कमेंट करून सांगा। ज्या शेतकऱ्यांना येत नसेल आपण यांच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवणार आहोत, त्यासाठी कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात।